घरात त्या आजोबांना सांगतात की तुम्हाला काही येता येणार नाही, अशी अशी अट घातली. पण ते आजोबा म्हणतात की नाही, माझ्या एकुलते एक नातवाचं लग्न आहे, मला बघायचंय, आज आहे मी, उद्या नाही, ते काही मला माहित नाही, मी येणार लग्नाला. अहो आजोबा कशाला येत आहे, ती नवरी घरातच येणार आहे आपल्या, मग रोज बघा तिला, आता लग्न करून तर आणू द्या घरी. नाही नाही नाही, मला नाही माहित काय ते, तू मला कसंही दे, माझं रूप बदलून दे, मला लपवून दे, कसंही दे, पण मला लग्नाला यायचंय. मग आता काय करायचं, सगळ्यांसोबत पंचायत येते. मग ठरतं की चला आपण ह्यांना आता एका बॉक्स मध्ये घालून लपवून घेऊन जाऊ लग्नाला. ते नेतात तिकडे मुलीच्या गावामध्ये नेतात. मग सांगतात त्यांना की आता वऱ्हाड आलेलं आहे म्हणून. मुलीचा बाप अजूनही वाट घालतो की ठीक आहे, तुम्ही आता ज्येष्ठ मंडळी तुम्ही आणलेली नाहीये ना, आता आमच्या गावाच्या बाहेर एक नदी आहे, ती नदी जेव्हा दुधाने भरून वाढेल ना, तेव्हाच मी माझी मुलगी मंडपात घेऊन येईल. आली का आता पंचायत? आता एवढी मोठी नदी, दुधाची नदी कशी व्हायची? आता वऱ्हाडी मंडळींसमोर खूप मोठा प्रश्न पडला. आता या कारणामुळे तर वऱ्हाड खरंच मागं फिरणार, सगळे खूप नाराज झाले. मग कुणीतरी एक माणूस म्हणला की अरे त्या आजोबांना कशाला तिथे एवढं ठोक्यामध्ये लपून ठेवलंय, जीव गुदमरेल त्यांचा, टाकामध्ये काढून त्यांना बाहेर, आता काय शेवटी जायचं ते घरी कशाला. मग त्या आजोबांना बाहेर काढतात आणि मग सांगितलं जातं की चला आता काही नाही, लग्न काही कॅन्सल आहे, वऱ्हाड आता मागं फिरतंय. मग ते म्हणे काय झालं, कशामुळं? मग त्यांनी सांगितलं की तर मुलीचा बाप म्हणतोय की इथं दुधाची नदी वाढली पाहिजे, आता ते काही शक्य नाहीये, आता कसं करायचं? त्यामुळं ते आजोबा म्हणतात एवढ्याशा छोट्या गोष्टीमुळे कुठे वऱ्हाड मागं जात असतं होय. मग ते म्हणतात अरे आजोबा असं काय म्हणताय? मग म्हणे काय करायचं म्हणे, जा त्या सांग मुलीच्या बापाला की आम्ही दुधाची व्यवस्था केली आहे, तेवढं नदीतलं पाणी नदी कोरडी करायची तू बघ. विठ्ठल म्हणजे बघा अनुभव किती महत्वाचा असतो. आपल्या सरकारला ते तेवढं सुचणार नाही, पण त्यांनी कसं सांगितलं लगेच की आम्ही दुधाची तयारी करून ठेवली आहे, ती नदी तेवढी रिकामी करायची. बघा अजूनही आठवलं असं उदाहरण मला, एक अशीच म्हातारी व्यक्ती ट्रेन मध्ये बसलेली असते रेल्वेमध्ये, आणि रेल्वेमध्ये बसल्यानंतर 5-6 तरुण पोरं तिथे येतात. तरुण वय असतं, अल्लड वय असतं, मस्ती करण्याचं वय असतं, काहीतरी हटके काहीतरी करायचं आयुष्यात असं ते वयच असतं. ते त्यांच्या समोर बसतात आणि त्यांना वाटतं की काय करायचं खूप विचार करतात. मग ते ठरवतात की ह्या रेल्वेची आपण चेन खेळतो. मग सगळे म्हणतात की ठीक आहे चेन खेळतो, पण तो टीसी आल्यावर पैसे मागेल, मग काय करायचं? मग सगळेजण म्हणतात की चला प्रत्येकाकडे किती पैसे तेवढे काढा, मग आपण तेवढी सोय करू. मग सगळेजण 100-200 रुपये जमा करतात. 1200 रुपये त्यांच्याकडे जमा होतात. एका मुलाकडे खिशामध्ये ठेवायला देतात की तुझ्याकडे ठेवा. पण त्यातला एक मुलगा आहे ना, अति शहाणा असतो, अति हुशार असतो. तो त्या म्हातारीकडे बघतो समोरच्या आणि म्हणतो की हे मला एक आयडिया सुचली आहे. सगळे पोरं म्हणतात काय? म्हणजे आपली मज्जा पण होईल आणि आपल्याला आळ पण येणार नाही. म्हणजे कसं काय? ते समोर ते आजोबा बसलेले आहे ना, म्हणे आपण त्यांच्यावर आळ देऊ, आपण ती रेल्वेची चेन खेचू आणि म्हणू की ह्यांनी चेन खेचली. मग ते म्हातारे आजोबा म्हणतात की पोरांनो तुम्ही माझ्या नाव घेऊ नका, मी काय केलंय तुमचं? मी हे तुमच्या आधार आहे, मदत आहे, तुम्हाला तुमची काय मजा करायची ती करा, मला नका मध्ये घेऊ. ते पोरं म्हणतात नाही नाही नाही, आता थांब म्हणे, तुला दाखवतोच म्हातारे. तर असे उद्धट मुलं असतात ना काही, बोलले त्या आजोबांना. त्यांनी त्या पोरांनी चेन खेचली त्या रेल्वेची आणि स्वतः टीसीकडे पळत जाऊन कंप्लेंट करायला गेला की बघा त्या म्हाताऱ्यांनी चेन खेचली आणि गाडी थांबवली म्हणून. टीसी आले पळत टीसी आले आणि म्हणाले त्या आजोबाने की का तुम्ही चेन खेचली? मग आजोबांच्या समोर आता प्रश्न पडला की आता काय सांगू. मी जर त्यांना म्हणलं की मी नाही असं काही केलं तर मग हे सगळे मुलं आहे, माझं कोण ऐकणार? मग ते आजोबा म्हणले की हा मीच खेचली म्हणून. मग ते म्हणले का बरं? म्हणे की हे सगळे मुलं आहे ना, हे चोर आहे म्हणे, यांनी माझ्या जवळचे 1200 रुपये चोरले. तुम्हाला खोटं वाटतं ना, तेव्हा त्या पोराच्या खिशामध्ये 1200 रुपये मोजून बघा म्हणे तुम्ही चोरले की नाही. हे सगळे चोर आहे, त्यांनी माझे 1200 रुपये चोरले, काय करू मला काही सुचेना, मी गरीब माणूस, माझ्याकडे तेवढेच पैसे होते म्हणून कोणतरी जाऊन चेन खेचली. विठाला तर हे अशा अनुभवाने आपले गुरु असतात. त्यामुळे गुरूंना मूर्ख समजण्याचं मूर्खपणा आपण कधीच करू नये. आपण कॉलेजमध्ये शाळेमध्ये म्हणतो की हा त्या सराला काय करतंय काय, म्हणजे त्यांना सगळं मुलं असतं, ते मोठेच असतात आपल्यापेक्षा, परंतु आपण असं म्हणल्याने अजून आपलीच अधोगती करून घेत असतो. 4 मित्रांची सगळ्यांना गोष्ट माहिती होती की 4 मित्र असतात, ते एक्झामला परीक्षेला लेट होतात. परीक्षेला त्यांचा अभ्यास झालेला नसतो म्हणून मुद्दाम ते 1 तास परीक्षेला
परीक्षेला. दुसरा दिवस उजाडतो, पोरं येतात परीक्षेसाठी. चौघांनाही 4 वेगवेगळ्या ब्लॉकमध्ये बसवलं जातं, वेगवेगळ्या वर्गामध्ये बसवलं जातं आणि दोनच प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये असतात. पहिला प्रश्न असतो की व्हॉट इज युअर फुल नेम, तुमचं पूर्ण नाव काय, 1 मार्क. आणि दुसरा प्रश्न असतो की कोणतं टायर फुटलंय, 99 मार्क. दोन्ही प्रश्नपत्रिका बघतात, खूप खुश होतात की अरे आपलं नाव लिहायचं 1 मार्क, पटकन लिहून टाकतात. दुसरा प्रश्न लिहून टाकतात. सगळ्यांची उत्तरं वेगवेगळे येतात. मग तिथे ते सर त्यांना पकडतात आणि मग सांगतात की तुमच्यापेक्षा मी हुशार आहे, तुम्ही आम्हाला वेड्यात काढण्याचं काम नक्कीच करू नका. आणि खरंच सद्गुरूंना किंवा शिक्षकांना वेड्यात काढण्याचा मूर्खपणा आपण नेहमी जो करत असतो तो खरंच करू नये. आणि हेच तुकाराम महाराज सांगतात की आपण सारिखी करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. काळ वेळ काही घालवायची आपण सारिखे नाही, आपण सारिखे करीती लोहा परी साची न साहे उपमा, लोहा परी साची न साहे उपमा, सद्गुरु महिमा अगाधची. सद्गुरूला योग्य नाही, सद्गुरु महिमा अगाधची. सद्गुरूंचा महिमा याच्यात परंतु फक्त लोखंडाचं सोनं होतं. काय सांगताय, लक्ष देऊन ऐका. परिसाचा स्पर्श जेव्हा लोखंडाला होतो ना तेव्हा लोखंडाचं सोनं होतं, परंतु फक्त लोखंडाचं सोनं होतं. लाकडाचं सोनं होतं का, नाही. दगडाचं सोनं होतं का, नाही. काचेचं सोनं होतं का, नाही. फक्त लोखंडाचं सोनं होतं. म्हणजे ही उपमा काही सद्गुरूंना साजेशी नाही. सद्गुरूंचा महिमा याच्यापेक्षा सुद्धा आघात आहे. सद्गुरूंच्या शरणी एखादा व्यक्ती जर गेला, मग तो अज्ञानी असो, ज्ञानी असो, गरीब असो, श्रीमंत असो, अगदी चोर असो, डाकू असो, कुणीही असो, कशाही प्रकारचा व्यक्ती असो, सद्गुरू त्याचं कल्याणच करतात. मग ते तिथे भेदभाव करत नाही की हा श्रीमंत आहे म्हणजे मी याचं जास्त कल्याण करेल आणि हा गरीब आहे, हा कमी दक्षिणा देईल म्हणून मी याचं कमी कल्याण करेल, असा सद्गुरू तिथे विचार करत नाही. सद्गुरू महिमा आगाधाची, याच्यापेक्षाही अगाध सद्गुरूंची महिमा आहे. वैराग्यवती नावाची एक राजकुमारी असते. विष्णूंची प्रचंड मोठी भक्त असते, निस्तीम भक्त असते. अशीच मंदिरामध्ये ती एकदा भजन करत बसली होती भगवंतांचं. तिथे एक चोर आला. त्या चोराला त्या मंदिरामधले दागिने चोरायचे होते, सोन्याचे दागिने चोरायचे होते. तर तो चोर विचार करून आला, ही राजकुमारी इथे बसलेली आहे, आता मी कसं चोरू. मग तो चोर साधू महाराजांचं रूप धारण करतो, बहुरूपी बनतो आणि तिच्या समोर जाऊन उभा राहतो आणि म्हणतो अलख निरंजन, अलख निरंजन. ती बघते की कुणीतरी महान साधू बाबा इथे आलेले आहेत. ती जाते, भजन थांबवते, जाते आणि त्यांना नतमस्तक होते, नमस्कार करते आणि मग म्हणते की महाराज तुम्हाला पाणी हवंय का. तेव्हा तो चोर हो म्हणतो, हवंय. ती जेव्हा घेऊन येते तेव्हा तो म्हणतो की नाही नाही, मला नको तुझ्या हातचं पाणी. ती म्हणते काय झालं, माफ करा, मला काही चुकलं का माझं. तो म्हणतो नाही नाही, तू उपासना घेतलेली आहे का, तू जप करतेस का, उपासक आहेस का. ती म्हणते नाही. मग म्हणे की ज्या व्यक्तीने, ज्या स्त्रीने उपासना घेतलेली नाही तिच्याकडून मी काही पाणी ग्रहण
कबीरजी एका दोह्यामध्ये याचं उदाहरण देतात की गुरु गोविंद दोऊ मिले काके लागू पाव, गुरु गोविंद दोऊ मिले काके लागू पाव, बलिहारी गुरु अपनो, बलिहारी गुरु अपनो गोविंद दोऊ मिला. म्हणजे काय? गुरु गोविंद दोऊ मिले म्हणजे गुरु आणि गोविंद भगवंत दोऊ मिले दोघंही भेटले, काके लागू पाव कुणाच्या पाया पडून, बलिहारी गुरु अपनो, बलिहारी म्हणजे इतके माझे महान गुरु आहेत, इतके माझे थोर गुरु आहेत की बलिहारी गुरु अपनो गोविंद दोऊ मिला म्हणजे इतके माझे श्रेष्ठ गुरु आहेत की ज्यांनी मला प्रत्यक्ष भगवंताचं दर्शन घडवून आणलं. विठाला तर म्हणजे तो चोर होता, परंतु तिने त्याच्यातलं गुरुत्व ओळखलं. आपलं कसं होतं, माणसाकडे 100 जरी गुण असले आणि एक जरी अवगुण असला ना तरी आपलं लक्ष पहिले त्या अवगुणाकडे जातं की नाही. आपल्याला पटकन असं दुसऱ्यांबद्दल चांगला गुण नाही येतात. कुणी एखाद्याची तारीफ जरी करत असलं, कौतुक जरी करत असलं ना की अरे ती खूप छान गाते किंवा तो खूप छान अभ्यास करतो किंवा काही असेल, तरी पण आपण ऐकताना म्हणतो की हा काही नाही, मला माहिती आहे तो काय लायकीचा आहे किंवा माहिती आहे नको सांगू. म्हणजे हे असे आपले वाक्य असतात, हे दैनंदिन जीवनातले वाक्य. मी काय वेगळं काही सांगत नाहीये. खरं सांगा, आपण त्याच्यातला चांगला गुण बघतो का? ठीक आहे, गुरु कसे असतात, तुमच्याकडे हजारो दोष असू द्यात, हजारो वाईट गुण असू द्यात, परंतु एक जरी तुमच्याकडे चांगला गुण असेल ना तर त्या चांगल्या गुणांसाठी सद्गुरू तुमचा स्वीकार करत असतात, त्या चांगल्या गुणांसाठी तुम्हाला धरून ठेवत असतात. आपण मनुष्य आहोत, मानव आहोत आणि कलियुग आहे. गुण आणि दोष प्रत्येकामध्ये असणारच आहे. परिपूर्ण किंवा सर्व गुण संपन्न असं या भूतलावर तरी कुणीच नसणार आहे, कुणी सापडणार सुद्धा नाहीये. त्यामुळे दुसऱ्यामध्ये दोष बघण्यापेक्षा दुसऱ्यामध्ये चांगले गुण जर आपण बघितले तर नक्की आपल्यामध्ये खऱ्या अर्थाने प्रगती होईल. एक चित्रकार चित्र काढतो, चित्रांची प्रदर्शनं लावतो आणि खूप सुंदर सुंदर चित्र काढतो, एक से बढ़कर एक, म्हणजे अगदी लाखामध्ये करोडोमध्ये त्या चित्रांची विक्री होईल असे चित्र तो लावतो. आणि एक चित्र असं लावतो, फक्त कोरा कागद ठेवतो, कोरा कागद ठेवतो, त्याच्यावर फक्त एक काळा टिंब देतो, बस. बाकी सगळे उत्तम चित्र असतात, उत्कृष्ट. आणि एक चित्र तो असं लावतो, फक्त कोरा कागद आणि त्याच्यावर एक टिंब. सगळे मोठमोठे लोक तिथे येतात, सगळे बघतात आणि सगळेजण अभिप्राय काय देतात की हा सगळे चित्र छान आहेत, परंतु ते चित्र आहे ना काहीतरी विचित्र आहे, त्याच्यावर एक काळा डाग आहे, त्याच्यावर एक काळा डाग आहे. प्रत्येक जण असं म्हणत असतं. म्हणजे काय झालं, त्यांनी 1000 चांगले चित्र लावलेले ते सगळे विसरून गेले, परंतु शेवटचं जे एक चित्र असतं फक्त कोरं आणि एक टिंब त्याच्यावर काळा, ते सगळं त्यांनी लोकांनी पाहिलं की ह्याच्यामध्ये कसं एक वाईट दोष आहे. म्हणजे आपण दोषच नुसते लोकांमध्ये बघत असतो, तर तसं न करता गुण संवर्धन, आपलं स्वतःचे गुण संवर्धन जर करायचं असेल तर दुसऱ्यांचे चांगले गुण ओळखणं गरजेचं आहे, दोष बघण्यापेक्षा. आणि जेव्हा आपण काही चांगल्या गोष्टी करत असतो, चांगलं काही काम करत असतो, त्यावेळेला आपल्याला मागे खेचणारे हे खूप असतात, म्हणजे बोलणारे खूप असतात. ते म्हणतात ना, निंदकाचे घर असावे शेजारी. त्याप्रमाणे सगळेजण आपल्याला तुम्ही काहीतरी चांगली गोष्ट करताय म्हटल्यावर पाठीमागून बोलणारे असतात. ते म्हणतात ना की माणसं जर घोड्यावरही चालू देत नाही, जर पायी चालू देत नाही. ती गोष्ट पण आहे तशी की नवरा बायको एक गाढव घेऊन रस्त्याने चाललेलं असतं, लोक त्यांना म्हणतात की काय गाढव माणूस आहे म्हणे, गाढव असताना सुद्धा पायी चालले. मग तो नवरा गाढवावर बसतो आणि चालतो, पुढे गेल्यावर परत लोक म्हणतात की अरे काय माणूस आहे म्हणे, बायकोला पायी चालवतो, स्वतः गाढवावर बसलाय. मग तो उतरतो, बायकोला गाढवावर बसवतो, स्वतः चालायला लागतो, परत लोक म्हणतात की काय माणूस आहे म्हणे, बायकोची सेवा करतो, तिला बरं बसवलंय गाढवावर, स्वतः चालतोय पायी, त्याला काही सुचत नाही. मग दोघंही गाढवावर बसतात, तरी लोक म्हणतात की काय माणसं आहेत म्हणे, त्या गाढवाचा जीव काय, तुमचं वजन काय, गाढवावर बसून चालले, काही सुचत नाही त्यांना. ते स्वतः उतरतात आणि गाढवाला डोक्याला घेतात त्यांच्या, तरी लोक म्हणतात की काय माणसं आहे म्हणे, गाढव असताना त्या गाढवाला डोक्यावर घेतलंय. विठाला तर हे असा असतो समाज, हे असे असतात लोक. त्यामुळे जे आपल्या
तुम्हाला योग्य वाटतं जे काही करायचं असेल, ध्येय साध्य करायचं असेल काही, तर इथे मला बरेच ज्येष्ठ पण आहेत आणि काही शाळकरी मुलं, तरुण मुलं, मुली सुद्धा दिसतात.